मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश खडसे आणि आज आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा गेम आपण बनवलेला आहे, ज्याला आपण रिंग पासिंग गेम असं म्हणू शकतो. तर यामध्ये या गेममध्ये काय असते की हा जो तार असतो, या तारमधून हा जो रिंग आहे हे पास करायचा असतो. यामुळे विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत होते. हा अतिशय सोपा गेम आहे बनवणे आणि याला रिंग पासिंग गेम असंही आपण नाव देऊ शकतो. थोडं इलेक्ट्रॉनिक साहित्य यामध्ये वापरलेलं आहे. हे एक 5 व्होल्टचं बजर आहे आणि याला एक रेजिस्टन्स पण लावलेला आहे, कारण की ही जी बॅटरी मी याला लावलेली आहे ते 9 व्होल्टची आहे. कदाचित ते जळू नये म्हणून एक रेजिस्टन्स लावलेला आहे. आणि यामधून जे 2 वायर आहे, हे एक तार आणि हा दुसरा तार याला आपण अटॅच केलेला आहे. म्हणजे काय होईल, हे तार जेव्हा या ताराला टच होईल तर हे बजर वाजवण्यास सुरुवात होईल. तर चला आपण हे थोडंसं बघू. तर पहा, हे थोडंसं व्यवस्थित फिट करायचं आहे. अजून मी तुम्हाला दाखवण्यासाठी अजूनही पॅक केलेलं नाही, तर आपण हे झाल्यानंतर पॅक करता येईल. तर पहा, हे मुलांना खेळण्यासाठी खूप मजा येणार आहे. हे तार टच नाही झाला पाहिजे, एकमेकाला लागला नाही पाहिजे, या पद्धतीनं ते खेळतात. तर बघू आता, तर मी हे थोडं खेळून पाहतो. हे आपल्याला याची साईज थोडी लहान मोठी पण करता येईल. लहान जर केली तर आणखीन जास्त याने खेळावं लागेल आणि जर मोठी जर ठेवली तर मात्र लवकर पास करता येते. तर मी थोडं इथे खेळून दाखवतो, आपल्याला त्या साईडनं पण खेळता येईल. चला, आणि जे विद्यार्थी जिंकला त्याला आपण बक्षीसही देऊ शकतो. तर माझा तर खूप वेळा टच होत आहे. आउट. स्टार्ट. आउट. स्टार्ट. आउट. स्टार्ट. आउट. एक रिंग पासिंग गेम आहे, ज्यामधून तुम्हाला हा जो रिंग आहे हे टच न होता इकडे पास करायचा आहे. जर टच झाला तर ते आवाज देते आणि तुम्ही मग आउट होणार. तर चला सुरुवात करा. एकाग्रता वाढवण्यासाठी हा गेम आहे. आउट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. आवाज आला. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. छान छान छान, वा वा वा, मस्त. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. हळू हळू खेळ. छान छान.
गोपाळ छान खेळत आहे. हळू हळू हळू. छान. व्यवस्थित पेन फिरव. जसा तार वागते तसाच पेन फिरव. छान खेळत आहे तू. गेला आउट. नेक्स्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. स्टार्ट. नेक्स्ट. चला आता मीच खेळतो हा. थांबा थांबा, अजून जिंकलो नाही. थांबा, आता इथं कठीण आहे. वाजलं का? बेंच वाजला, बेंच. टच नाही झालं अजून. हे बघा, जसंही आपण हे जसं असं टर्न येतो ना, हे खालीवर तसा पेन फिरवावं लागते आपण. आता टच झालं होतं, टेबल हलला होता. अशा पद्धतीनं हे आपल्याला पास करायचं आहे. यामुळे काय होणार आहे? यामुळे काय होणार आहे? आपली एकाग्रता वाढणार आहे. म्हणून हा जर गेम खेळला आपण तर आपल्याला फायदा होतो. म्हणजे आपण किती आरामशीर हात हलवत नाही जास्त, आहे की नाही? हळूहळू हळूहळू करतो. तसंच अभ्यासात पण आपल्याला एकाग्रतेनं अभ्यास करावा लागतो, तेव्हा ते अभ्यास लक्षात राहते आपल्या. समजलं? तर हे अशा पद्धतीचा गेम आहे आणि मुलांना खेळण्यास खूप आनंद होणार आहे. तर हे गेम कसा वाटला तुम्हाला हे नक्की कळवा. आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल खास मी विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी बनवलेलं आहे. धन्यवाद.